तर माझी देवपूजा वगैरे झाली, अंघोळ वगैरे झाली करून, आणि जे मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं हॉल व्हिडिओमध्ये की माझं मिशोचं एक पार्सल यायचं बाकी होतं, तर ते आज आलेलं आहे, रिसीव्ह झालेलं आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. म्हणजे मी ओपन पण तेव्हाच करेन आणि तुमच्याबरोबर शेअर पण करेन, म्हणजे मला रिव्ह्यू पण तुम्हाला देता येईल की आपण महालक्ष्मी आईसाठी वस्त्र मागवलेले. तर हा कॉम्बो सेट मध्ये मी मागवलंय. तर चला बघूया आपण क्वालिटी याची कशी आहे, आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे. कारण आता जर आपण बाहेर मागवायला म्हणजे घ्यायला गेलो ना, तर सहजरित्या 150-200 म्हणजे 150 पासूनच आहे जर व्यवस्थित घ्यायला गेलं. जर तुम्ही देवघराचा ब्लॉग बघितला असेल ना, त्याला जे मी वस्त्र घातलेलं होतं ना ते 250 रुपयापर्यंत आहे. त्याच्यामध्ये जशी आपण साईज घेऊ ना तसे तसे मग ते त्याचे चार्जेस 200, 250, 250, 280, 300 अशी आहे. तर हा मी कॉम्बो मागवला. तर चला आपण हे ओपन करूया. पार्सल ओपन करूया आपण आता. पहिलं पॅकिंग तर अगदी सिंपल आलेलं आहे आणि मी तुम्हाला सगळं हे जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला छान म्हणजे आयडिया येईल. तर हे बघा, हा कॉम्बो मध्ये मी मागवलेला आहे. तर दिसायला तर असं खूप छान दिसतंय. आता मी तुम्हाला जवळून एक एक ओपन करून दाखवते. नेहमी जे वस्त्र मी आणते ना त्याच्यापेक्षा हे थोडेसे वेगळे आहेत, म्हणजे पॅटर्न पूर्णपणे वेगळे आहे. हे ॲक्च्युली आपण जी कडी वगैरे मागवली ना त्याच्याबरोबर ना असे हे उभ्याच्या उभे ना लांब असे खूप छान दिसतील देवीला. जेव्हा आपण हे मुखवटा वगैरे सगळं घालून पूर्णपणे सजवू ना तेव्हा हे खूप सुंदर दिसतील. आणि याचे सगळे कलर ना अतिशय उत्तम आणि एक असे ब्राईट कलर असतात ना तसे सगळे आलेले आहेत. आणि फिनिशिंग अगदी छान आहे. थोडी साईज एखाद दुसरी छोटी मोठी अशी आलेली आहे, पण बाकी सगळे कलर छान आलेले आहेत. तुम्ही बघू शकता पहिला जो कलर होता तो लाल कलर, तो पण छान होता. त्याच्यानंतर मोरपिसी आणि हा आहे ऑरेंज कलर आणि पिवळा कलर असे दोन्ही आहेत, पण थोडासा लाईट रिफ्लेक्शनमुळे तुम्हाला तो तसा दिसेल. आता हे 3 जे वरती वस्त्र होते ना त्याचाच हा दुपट्टा बघा, हा पण एवढा मोठा आलाय म्हणजे ज्याचा आपण पदर म्हणून पण वापर करू शकतो किंवा मग दुपट्टा म्हणून. आपण जे बाहेर मार्केटमधनं घेतो ना ते अगदी छोटे असतात आणि हे बऱ्यापैकी मोठे आलेले आहेत. जर तुम्हाला याचा ॲज अ पदर किंवा दुपट्टा म्हणून वापरायचा नसेल ना तरी तुम्ही याचा देवघरातल्या पूजेसाठी वस्त्र म्हणून देखील वापर करू शकता. आणि काठपदर अगदी मस्त आलेला आहे. हा ऑरेंज कलर आहे पण थोडासा लाईट रिफ्लेक्शनमुळे तसा दिसतो. हा मोरपिसी कलर आहे. याच्यामध्ये थोडासा एक प्रॉब्लेम आला म्हणजे हा जो तुकडा आहे ना थोडासा जॉईंट मारल्यासारखा मला इथे दिसतोय आणि थोडासा जॉईंट मारलेला आहे, पण तरी पण मी हा काही रिटर्न करणार नाही कारण ते उघडाशा याला म्हटलं काही होणार नाही, राहू दे आपण तो वापरूया. त्याच्यानंतर हा आहे ग्रीन कलर आणि सगळे डार्क कलर होते, लाल, पिवळा, त्याच्यानंतर मोरपिसी आहे, गुलाबी आहे, निळा आहे, असे सगळे कलर आणि कलर कॉम्बिनेशन पण मस्त असं आलं. आणि 6च्या सेटमध्ये म्हणजे हे 350 रुपयाला मला 6चा सेट मिळाला. म्हणजे तुम्ही धरू शकता ना ऑलमोस्ट माझ्या मते 55-60 रुपयापर्यंत आपल्याला एक पीस हा पडलेला आहे. म्हणजे 60 रुपयाला हे वस्त्र अगदी छान आहे, कारण असे वस्त्र बाहेर 60 रुपयाला तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. तुम्हाला 200 रुपये तरी मिनिमम एका वस्त्रासाठी द्यावे लागतील. आणि आपल्याला दर गुरुवारी काहीतरी वेगळं हवं असेल तर तुम्ही 1 वर्षी जर हे घेतलं तर तुम्हाला नेहमी यूज होऊन जातील. तर तोच थोडासा मी विचार करून हे घेतलेले आहेत आणि मला खूप आवडले. म्हणजे कलर पॅटर्न पण छान आले. दरवर्षी मी जसं म्हटलेलं की काहीतरी वेगवेगळं असावं, तर तो विचार करून म्हटलं यावर्षी तर हे छान वाटतंय मला पण. आणि जेवढे पैसे मी ब्लाऊज पीससाठी आणणार, कारण एक ब्लाऊज पीस पण आय थिंक 70 रुपये वगैरे असतोच, आणि त्याच रेंजमध्ये मला हे मिळाले वस्त्र, तर हे देखील छान होतील आणि याने पण आपण आपली पूजा छान प्रकारे मांडू शकतो. आणि देवीचं रूप पण खूप अगदी या डार्क कलरमध्ये खूप छान दिसेल. मागून आणि पुढून मी दोन्ही साईडने तुम्हाला दाखवलेलं, म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ना ती तुम्हाला दाखवलेली. लिंक मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, किंवा प्रोडक्ट मला सेम जर मिळाले सेम ब्रँडचं तर मी वरती टॅग पण करेन, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. मिशोची क्वालिटी ना आजकाल खरंच खूप छान रिसीव्ह व्हायला लागले. म्हणजे मी जसे ऑर्डर करते ना प्रोडक्ट तसं मला कळतंय की खरंच खूप छान आणि मस्त क्वालिटी रिसीव्ह झालेली आहे. तर ना आपण मी हे ना आय थिंक 6 फीट्स मध्ये मागवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत. म्हणजे 4 फूट मध्ये पण तुम्ही मागवू शकता, 5 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, 7 आहे, 8 आहे आणि मग 12 आहे. असे वेगवेगळे साईज होते. तर मी हे 6 याच्यामध्ये मागवलेलं आहे.
तर माझ्याकडे जे एक कलश आहे त्याच्यावरती मी लावून पण बघते आता, म्हणजे मला लगेच अंदाजा पण येईल की कितपत आहे ते, आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते. तर हे प्लांट आपण असं ठेवू आणि याच्यावर मी घेते बघा इथे असं, आणि हा आपण याच्यावरती, कारण हा तांब्या आपण कसा होतो याच्या खाली आपण पाट वगैरे काहीतरी ठेवतो, तर त्याच्यावरती ठेवल्यावर हा याचा हे बरोबर येईल. आणि वस्त्र खूप छान दिसतंय बघा, घातल्यावरच तुम्हाला कळेल. मी बाजूला स्लाइडला तुम्हाला डिस्प्लेला जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल की कशा पद्धतीने हे दिसतंय, आणि खरंच खूप सुंदर दिसतंय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी खाली देते, शेअर करते, तुम्ही नक्की परचेस करा. आणि जर आता तुम्ही केलं ना तर याच प्रोडक्टला बराचपैकी वेळ गेला, म्हणजे 10 दिवसापेक्षा जास्तच झालेले. तर तुम्ही आता ऑर्डर प्लेस केली ना तर तुम्हाला हे येणाऱ्या मार्गशीर्ष मध्ये मिळून जाईल. तर आवडलं असेल तर नक्की ऑर्डर करा. तर आता मी हे ठेवून घेते. आणि हल्ली ही किचन मधली जी विंडो आहे ना ती मला संध्याकाळची अजिबात ओपन करायला मिळत नाही, कारण याच्यामधून ना एवढा हवा येतो ना की गॅस अजिबात राहत नाहीये. त्याच्यामुळे मला जेवण बनवणे अशक्य होतं. त्याच्यामुळे ही विंडो मला बंदच ठेवावी लागते, कारण पाठीमागचा जो पूर्ण पोर्शन होता ना, म्हणजे जी भिंत वगैरे होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे आता जागा पूर्णपणे मोकळी झालेली आहे. हा जो खजूरचा डबा आहे ना हा मला दिवाळीत गिफ्टमध्येच आलेला, जे पॅकेट्स येतात सगळे त्याच्यामध्ये. पण याची जी क्वालिटी आहे ना ती तेवढी अशी खूप अशी चांगली नाही आहे. मी जेव्हा ओपन करून बघितलं, म्हणजे बॉक्सवरनं तर असं वाटत होतं की खूप छान आहे, पण आतमध्ये मी जेव्हा बघितलं ना तर एवढी अशी मला क्वालिटी खूप छान वाटली नाही. आणि जेव्हा मी खाऊन बघितले तर टेस्ट पण तेवढी अशी खास वाटत नव्हती. तर म्हटलं तर एवढ्या बॉक्सचं काय करायचं, तर मी विचार करते की याची एखादी बर्फी वगैरे करेन, किंवा थोडेसे लाडू वगैरे वळेन, किंवा मग त्याचबरोबर स्मूथी वगैरे काही आपण करू, किंवा मिल्कशेक वगैरे काही करू ना तर त्याच्यामध्ये हे वापरता येईल, म्हणून हे आता बाहेर काढून ठेवणार आहे. पण मला असं वाटतं तुम्ही असं काहीतरी देण्यापेक्षा, म्हणजे ज्यांनी दिलं आहे त्यांनाच मी आता हे सांगते की म्हणजे जर कोणी असे प्रोडक्ट्स देत असतील ना तर असे प्रोडक्ट न दिलेले चांगले. त्याच्यापेक्षा तुम्ही एखादी वस्तू वगैरे काही दिली तर ती जास्त यूज होते, कारण असं काही प्रत्येकालाच आवडतं असं नाही आहे. आणि एखादी वस्तू दिली तर ती आपल्याला किचनमध्ये यूज देखील होते, किंवा घरामध्ये वापरात पण येते आपल्या. तर आता हे आता मी काय करू त्याचा थोडासा विचार करून मग मी हे परत पॅक करून ठेवलं. आज सकाळी ऑफिसला जाताना मला दादर मार्केटमध्ये शिंगाडे मिळाले. ते शिंगाडे आज मला जे मिळाले ना तर 20 रुपयाला अर्धा किलो होते, 40ला किलो बोलले, तर पण मी अर्धा किलोच घेतले जाताना. पण हे पण ना मी आधी पण एकदा असेच घेतलेले ऑफिसला जाताना, आणि संध्याकाळपर्यंत ना ते बॅगेमध्ये ना अगदी त्याचं म्हणजे ते अगदी ओलेच असतात, आणि मग त्याला ना अजून जास्त ओल मारली जाते. तर तसंच काहीसं या शिंगाड्यांना झालं, त्याला अजून जास्त ओलावा झाला. तरी पण मी ऑफिसला गेल्यानंतर ना ते पेपरमध्ये भरून मग ते मी पॅक करून ठेवले, कारण तिथे तर काही जागा नसते की आपण ओपन करून ते छान फॅन खाली सुकवले, असं कधीच होणार नाही. तर आता हे मी फक्त जे मला असे खराब वाटत आहेत की खूप जास्त असे खराब झालेत ते 3-4 आहेत ते मी बाजूला काढून ठेवते, आणि जे बाकीचे आहेत ना ते पाण्यातनं एकदा व्यवस्थित काढून मग मी ते फॅन खाली सुकण्यासाठी ठेवून देणार आहे. म्हणजे ते मला उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी होतील. ॲक्च्युली आज संध्याकाळसाठीच करायचे होते, पण आज संध्याकाळसाठी थोडासा वेगळा नाश्ता होता. माझ्याकडे गूळ पावडरचं पॅकेट होतं, तर हे पण मला आता वापरायचं आहे. हे पण मला आमच्या एक नेबर्स आहेत त्यांनी मला दिवाळीमध्ये हे एक पॅकेट दिलेलं गूळ पावडरचं. तर म्हटलं ते पण आपण वापरूया, कारण मग ते तसंच राहिलं ना तर राहून जातं. आणि मी या ब्रँडचं कधी याच्या आधी वापरलं नव्हतं. मी माझ्या कुकीजमध्ये वगैरे जे वापरते ना ते वेगळ्या ब्रँडचं असतं, त्याच्यामुळे मग मी ते आणि हे मिक्स करत नाही रोजच्या जेवणातलं. म्हटलं हे आपण वापरून बघू. आणि आता ना पितांबरी ब्रँडचे बऱ्याचशा सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. तर तुम्ही यातलं काही वापरलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे मी फक्त सचिनसाठी ठेवलेलं आहे, कारण तोच फक्त चहा त्याला म्हणजे रोज सकाळची लागते किंवा मग संध्याकाळची, म्हणजे दिवसातून एक वेळेस तर त्याला चहा लागतेच लागते. तर मी आता त्याच्यासाठी हे काढून ठेवणार आहे. तर हे त्याला मी सांगणार आहे की रोज तू चहामधनं म्हणजे जी साखरेची करतोस त्याच्याऐवजी तू या गूळ पावडरची चहा बनव, म्हणजे ते माझं गूळ पण संपलं जाईल आणि मग त्याचा यूज पण होईल. म्हणजे त्याचं राहून राहून मग ते खूप असे खडे होऊन जातात कधी कधी मॉइश्चर वगैरे पकडून. त्याच्यामुळे म्हटलं मग आपण हे असं भरून ठेवलेलं, असं समोर भरणी ठेवली ना की ते वापरात पण येईल. आणि इथे किचनच्या इथे बघा एक हुक होता हा,
आणि इथे ना मी एक ग्लव्स ठेवलेला जे मला मायक्रोवेव्हसाठी वगैरे यूज म्हणजे जेव्हा मी करते तेव्हा तो यूज व्हायचा मला, तर तो मी आता काढून घेतला. आणि तिथे ही जी बास्केट आहे ना जी मी मिशोवरनं मागवलेली 2च्या सेटची, तर त्यातली ही जी छोटी बास्केट आहे ती मी आता याच्यामध्ये ना इथे हँगरला लावणार आहे, म्हणजे जिथे हा आपण हुक दाखवला ना मी तिथे लावणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी लसूण स्टोअर करणार आहे. कांदे बटाटे तर एवढ्या वजनाचं काही राहणार नाही, पण तुम्ही बघितली असेल ही लसूण मी डीमार्टमधनं आणलेली. आणि माझ्याकडे लसूण आणि आलं हे फार कमी प्रमाणात वापरलं जातं, पण लसूण आपल्याला फोडणीला वगैरे लागते आणि ती अशी मग छान राहील, म्हणून मग मी म्हटलं की आपण इथे लावून बघूया की ती कशी दिसते. हा जो बाजूचा रॅक आहे ना तो बरेच दिवस झाला रिकामी आहे आणि इथे काहीतरी मला एक छोटंसं आर्टिफिशियल प्लांट वगैरे असं काहीतरी घ्यायचं आहे, पण बघू मिशोवर मी सर्चमध्ये आहे, अजून काही मिळालं तर नक्की ऑर्डर करेन. आणि हे जे 2 तुम्ही काय म्हणू शकता, मिनी कढई म्हणू शकता किंवा बाऊल म्हणू शकता, असे हे पण मला दिवाळी गिफ्ट म्हणून आलेले आहेत. आणि हे ना माझ्या अगदी परफेक्ट यूजचे आहेत. जेव्हा हे माझ्याकडे आले ना तेव्हा मला पटकन क्लिक झालं की अरे हां, हे तर मला रोजचं चपातीचं पीठ मळण्यासाठी यूज होऊ शकतं. आणि असे जेव्हा गिफ्ट दिलेले काही जे काही वस्तू असतात ना त्याच्या रोजच्या वापरात असतील ना तर ती त्या व्यक्तीची पण आपल्याला रोज आठवण करून देत असतात. तर तसंच काहीसं आहे. आणि ह्या दोन्ही म्हणजे हे जे 2 बाऊल आहेत सेटमध्येच होते, तर मी म्हटलं की याच्यावरचं आता लेबल वगैरे काढून, आता दिवाळी वगैरे सगळं संपलं, आता आपण हे रोज वापरायला काढू. आणि माझ्याकडे ना असं काहीच नव्हतं, म्हणजे प्लॅस्टिकचे आणि काचेचे माझ्याकडे भरपूर आहेत या साईजचे, आणि याच्यापेक्षा मोठ्या साईजचे पण आहेत, पण एवढा असं साईजचा ना माझ्याकडे स्टीलमध्ये काही नव्हता. आणि मला पीठ मळायला छोटासा, म्हणजे आमचं 2 माणसांच्या ज्या काही 5-6 चपात्या असतात त्याच्यासाठी मी ताटातच पीठ मळायची, पण आता याच्यामध्ये मी पीठ मळून घेऊ शकते. आज सचिन ऑफिसला जाता जाताच फोन विसरून गेलाय त्याचा इथेच, तर आज पूर्ण दिवस त्याचा फोन इथेच होता, त्याच्यामुळे आज त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाहीये माझा. आणि तो फोन सारखा वाजतो. आता शेवटी त्याची ना बॅटरी पण पूर्णपणे उतरून गेलीये, तर आता मला चार्जला पण लावायचं. तर त्याच्या आधी आज एक गोष्ट शेअर करते. आजच्या व्हिडिओला तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली, खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पण वाचून, आणि खूप बरं वाटलं की अशा सगळ्यांच्या कमेंट आलेल्या वाचून. अशा छान छान प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा, सजेशन्स द्या. तुमचं काही म्हणजे काही गोष्टी माझ्याकडनं चुकत असतील किंवा राहून जात असतील तर त्या तुम्ही तुमच्या कमेंट मार्फत मला सांगा. मी नक्की माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्या गोष्टी सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी नवीन एनर्जी घेऊन येत असते की मी आज जरी किती थकलेली असेल ना तरी तुमच्या ज्या कमेंट्स वाचून ना मला एनर्जी येत असते की अरे नाही, आपण उद्या ब्लॉग टाकला पाहिजे, कारण सगळेजण वाट बघत असतील. हे गेलं जे 2000 म्हणजे हे जे चालू 2025 आहे ना याच्यामध्ये माझ्याकडनं तेवढेचे ब्लॉग शेअर करता आले नाही, कारण काही गोष्टी अशा घडत गेल्या की ज्या आपल्या म्हणजे जसं हे युट्यूब जसं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, सगळ्या गोष्टी सांगत असतात, तसं आपली एक पर्सनल लाईफ पण असते. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी अप्स अँड डाऊन्स असे येत गेले की त्याच्यामुळे थोड्या मेडिकल इमर्जन्सीज होत्या, त्याच्यामुळे त्या गोष्टी म्हणजे तिकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं आणि या आपल्या गोष्टींकडे लक्ष देता आलं नाही. तर या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये म्हणजे या 2025च्या सरत्या 2 वर्षांचं मी स्वतःला एक टार्गेट दिलेलं आहे की या 2 महिन्यामध्ये मी आपला 20,000चा टप्पा मला पूर्ण करायचा आहे. आता आपण 15.5 म्हणजे 15,500च्या टप्प्यावर आहोत. तर मला हा या 2 महिन्यात स्वतःला मी जे टार्गेट दिले ते कम्प्लीट करायचं आहे आणि मला माझा 20,000चा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते. तुम्हाला थोडेसे आपल्या ब्लॉगमध्ये चेंजेस झालेले दिसत असतील आणि याच्या पुढे पण मी चेंजेस काही ना काहीतरी वेगवेगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. किचनचे जे ब्लॉग आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता थोडंसं मला रुटीन एक ठरवून घ्यायचंय, म्हणजे माझं जे डेली रुटीन आहे म्हणजे जे माझी पर्सनल लाईफ आहे त्याचं रुटीन सगळं आणि माझं जे ब्लॉगचं रिलेटेड जे रुटीन आहे ते मला कसं त्याच्यामध्ये फिट करता येईल या सगळ्या गोष्टींचा मला अंदाजा घेऊन एक टाइम म्हणजे एक पूर्णपणे मला ठरवून घ्यायचं की मी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि असं आपण जेव्हा म्हणजे ठरवून दिलेलं असतं ना स्वतःला एक टार्गेट ना, तर ते आपल्याला पुढे जाण्यासाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी ना खूप मदत करत असतं. आणि मला बऱ्याच वेळा कमेंट येतात की ताई एवढं सगळं तू कसं मॅनेज करतेस. तर मी एकच म्हणेन की आयुष्यात नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह वेने सगळ्या गोष्टी बघितलात ना तर सगळंच तुम्हाला पूर्ण जग पॉझिटिव्ह म्हणजे कुठे असं नेगेटिव्हिटी तुम्हाला दिसणारच नाही.
आणि आपल्या तोंडातून ते कधीच निघणार नाही की अरे मला हे जमतच नाही, मला हे जमणार आणि मला हे का नाही जमणार. जर तुम्ही नेहमी असा विचार केलात ना तर सगळ्या गोष्टी इझी होऊन जातील. तर तसंच माझा मी थोडासा विचार करणार आहे आणि या टप्प्यावर चालण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर छान छान कमेंट करून मला छान छान एनर्जी द्या की छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायला घेऊन येईल. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.